नमस्कार मित्रांनो, मी गायत्री। आज आपल्याला 10-12 माणसांचा स्वयंपाक बनवायचा आहे। त्यामध्ये आपण भातच बनवणार आहे, खिचडी भात। हे बघा, हे इतकं मोठं हे पातेलं आहे, त्यामध्ये आपल्याला भात बनवायचा आहे। मी तुम्हाला दाखवते आता त्यासाठी काय काय तयारी केली आपण। हे बघा मित्रांनो, आपण त्यासाठी एवढी तयारी केलेली आहे। त्यामध्ये आपण 1 वाटी कांदा चिरून घेतला आहे। नंतर आपण ढोबळी 1 वाटी, 1 वाटी शेंगदाणे, थोडासा अर्धी वाटी लसूण, त्यानंतर सोयाबीन भिजवून घेतलेली आहे आणि 1 वाटी टोमॅटो, 1-2 चमचे गावठी तूप आणि 1 वाटी बटाटे आणि मसाले घेतलेले आहेत आपण। त्यामध्ये आहे मिरची, काळा मसाला, हळद, हिंग, मोहरी, जिरे आणि कांदा लसूण मसाला। आणि इकडे आपण ह्या टोपाच्या अंदाजाने तांदूळ घेतलेले आणि हे राहिलं तेल। आपल्या अंदाजाने तेल टाकायचं आता। हे बघा मित्रांनो, आता आपण तेल टाकतोय। हे मी माझ्या अंदाजाने तेल टाकलेलं आहे। आता तेल थोडं तापेपर्यंत आपल्याला थोडा वेळ लागेल। आता तेल तापलेलं आहे, आपण त्यामध्ये जिरे टाकू। आता आपण टाकणार आहे मोहरी। आता मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता। आता त्यानंतर लसूण, थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे चांगला लसूण तळला जाईल। आता आपण टाकतोय शेंगदाणे। त्यानंतर टाकूया कांदा। कांदा सारखा असा हलवून घ्यायचा आहे, त्याच्या पूर्ण पाकळ्या झाल्या पाहिजे। बघा, आता कांदा लाल झालेला आहे, आपण त्यामध्ये हिंग टाकू आपल्याला भात जास्त बनवायचा आहे, त्याच्या अंदाजाने आपण तितक्या वस्तू त्यामध्ये टाकायचे। आता यामध्ये आपण सर्व चिरलेल्या भाज्या वगैरे टाकून द्यायचे एक एक करून। आता सर्व भाज्या ॲड करून झाल्या। आता 1 वाटी दही टाकू आपण आणि चांगलं परतवून घ्यायचं। आणि भाज्यांच्या चवीपुरतं मीठ टाकूया आपण, म्हणजे भाज्या लवकर शिजल्या जातील। चांगला हलवून घेऊ। आणि थोडंसं झाकण टाकून आपण शिजवून घेऊ।
हे आपण झाकण ठेवलेलं आहे. आता 5-10 मिनटं आपण ते शिजवून घेऊ चांगल्या प्रकारे. प्रत्येक 2 ते 3 मिनिटांनी भाज्या आपण हलवून घ्यायच्या, कारण त्या खाली लागू नये म्हणून आपण अशा भाज्या हलवून घ्यायच्या. थोड्या अर्ध्या शिजोपर्यंत आपण ह्या भाज्या ठेवायच्या अशाच, जेणेकरून त्या भाज्या कच्च्या राहू नये. लगेच जर आपण तांदूळ टाकले तर भाज्या कच्च्या राहण्याची शक्यता असते, मग बटाटा शिजत नाही. आता थोड्याशा भाज्या शिजल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. हे मी टाकते लाल तिखट, हे मी 2 चमचे टाकले. मग टाकायचा आहे काळा मसाला, तो पण 2 चमचे. जसं आपल्याला तिखट पाहिजेल असतं तसं आपण कमी जास्त करू शकतोय मसाले. आता आपण टाकतोय कांदा लसूण मसाला, तो पण 2 चमचे. आणि मग चांगलं असं परतवून घ्यायचे मसाले. आणि मसाल्यांना पण एक वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजे ते चांगले असे तळले जातात आणि आपला भात आणखी चांगला होतो. आता आपण मसाल्याला एक वाफ देऊन घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता मी ह्या जगाने यामध्ये पाणी टाकते. पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला आपल्या अंदाजाने जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी टाकू शकतो आपण, पण पाणी थोडं कमीच टाकायचं जोपर्यंत आपण त्यामध्ये तांदूळ टाकत नाही, कारण आपल्याला परत एकदा ह्या भाज्या पाण्यामध्ये शिजून घ्यायच्यात. मग तेव्हा आपण उकळी आली की पाण्याला, तेव्हा आपण त्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत. बघा मित्रांनो, आता यामध्ये चांगली उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहे. तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचेत. हे बघा मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ते टाकायचे आहेत पातेल्यामध्ये. आता तांदूळ टाकून झालेले आहेत. आता ते आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये हलवल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला 1 जग पाणी टाकावं लागेल आणि मग चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे बघा, आता आपण पुन्हा 1 जग पाणी टाकतोय आणि मग नंतर पुन्हा आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आधी आपण 1 चमचा मीठ टाकलेलं आहे भाज्यांमध्ये. आता आपल्याला पूर्ण भातासाठी मीठ टाकायचं आहे. हे मीठ टाकून झालेलं आहे. आता आपलं परत एकदा चांगलं हलवून आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि चुलीखाली मस्त दणादण जाळ करायचा आहे. हा आपला जाळ झालेला आहे. आता भाताला चांगला शिजोपर्यंत
असंच ठेवायचं आहे. चला तर मित्रांनो, आपला भात शिजलाय का नाही तो बघूया. हे बघा मित्रांनो, आता आपण आपला भात बघूया शिजलाय की नाही. हे बघा, हा शिजलेला आहे आपला भात.